श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण असा एक स्वामी अनुभव ऐकणार आहोत जो एका प्रेम करणाऱ्या जोडप्यांचा खरा आणि भावनिक अनुभव आहे. हा अनुभव ऐकताना तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू येतील. प्रेम, विरह, नियती आणि स्वामींची कृपा सगळं काही या अनुभवात आहे. या जोडप्याच्या आयुष्यात जे घडलं ते ऐकून तुमचं मन हेलावून जाईल. म्हणून हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारा अभिजित नावाचा एक साधा, शांत आणि मनाने खूप प्रेमळ मुलगा होता. त्याच्या घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती. वडील शेतकरी आणि आई घरकाम करणारी. अभिजित लहानपणापासूनच खूप समजूतदार आणि शांत स्वभावाचा होता. त्याला जास्त मित्र नव्हते, पण ज्या लोकांशी तो जोडला जायचा त्याच्यावर तो मनापासून प्रेम करायचा. त्याच्या जीवनात एक दिवस असा आला ज्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. गावातल्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्याची ओळख झाली ती सायलीशी. सायली खूप साधी, सुंदर आणि मनाने खूप चांगली मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हसू असायचं. ती खूप समजूतदार होती. पहिल्याच भेटीत अभिजितला सायली आवडली होती, पण त्याने कधीच तिला काही सांगितलं नाही. काही दिवसांनी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात त्याची नीट ओळख झाली. हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं. एकमेकांच्या आयुष्याबद्दल, स्वप्नाबद्दल, घरच्यांबद्दल ते बोलू लागले. काही दिवसांनी त्यांचं बोलणं इतकं वाढलं की एक दिवस सायलीनेच अभिजितला विचारलं, "अभिजित, तुला काही सांगायचं आहे का?" अभिजित थोडा घाबरला, पण शेवटी त्याने मनातील भावना व्यक्त केल्या. सायली काही क्षण शांत राहिली आणि हलकंसं हसत म्हणाली, "मला आधीपासूनच माहीत होतं." त्या दिवसापासून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. दोघांचं प्रेम खूप शांत, प्रामाणिक आणि स्वच्छ होतं. त्यांच्यामध्ये कधीच भांडण झाली नाहीत. ते एकमेकांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायचे. हळूहळू दोघांनी लग्नाचा विचार केला, पण एक समस्या होती. सायलीच्या घरचे थोडे कडक स्वभावाचे होते आणि अभिजितची परिस्थिती साधी होती. त्यामुळे त्यांनी आधी लपून लग्न करायचं आणि नंतर घरच्यांना समजावून सांगायचं असा निर्णय घेतला. त्यांनी लग्नाची तारीख ठरवली. अजून फक्त काही दिवस बाकी होते. अभिजित खूप खुश होता. त्याने लग्नासाठी जोडवे, चेन, अंगठी आणि मंगळसूत्र सर्व काही तयार करून ठेवलं होतं. रोज तो ते सामान काढून पाहायचा आणि सायलीसोबतच्या नव्या आयुष्याची स्वप्न पाहायचा. सायलीही खूप आनंदात होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. लग्नाच्या काही दिवस आधी सायली अचानक आजारी पडली. तिने कुणालाही सांगितलं नाही. तिला आधीपासूनच एक गंभीर आजार होता, पण तिने तो कुणालाही सांगितला नव्हता, कारण तिला भीती होती की अभिजित तिच्यापासून दूर जाईल. तिची तब्येत अचानक खूप बिघडली. एका रात्री तिची प्रकृती खूपच गंभीर झाली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. अभिजितला काहीच माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बातमी मिळाली की सायली आता या जगात नाही. हे ऐकून अभिजितचा विश्वासच बसला नाही. तो धावतच तिच्या घरी पोहोचला. सायली शांत झोपल्यासारखी पडली होती. अभिजित तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकत नव्हता. त्याला वाटत होतं की ती आता उठेल आणि हसेल, पण तसं काहीच झालं नाही. त्या दिवसानंतर अभिजित पूर्णपणे बदलून गेला. तो खूप शांत झाला. कुणाशी बोलणं बंद केलं. रोज तो लग्नासाठी घेतलेलं सोनं, जोडवे, चेन आणि मंगळसूत्र बघत बसायचा. त्याला विश्वासच बसत नव्हतं की सायली आता नाही. दिवस जात होते, पण त्याचं दुःख कमी होत नव्हतं. तो रात्री झोपत नव्हता. खाणं कमी झालं होतं. त्याच्या आईवडिलांना त्याची काळजी वाटू लागली. एक दिवस तो खूप थकलेला झोपला आणि त्याला एक स्वप्न पडलं. अनेक दिवसांच्या जागरणामुळे त्याला झोप लागली आणि अचानक त्याला एक वेगळं स्वप्न पडायला लागलं. त्याने स्वतःला एका शांत, सुंदर ठिकाणी उभं पाहिलं. आजूबाजूला मंद वारा वाहत होता. वातावरणात एक दिव्य शांतता होती. अचानक त्याला समोरून सायली येताना दिसली. ती अगदी शांत, हसतमुख आणि पूर्वीसारखीच दिसत होती. अभिजितचा श्वास थांबला. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो धावत तिच्याकडे गेला आणि म्हणाला, "सायली, तू खरंच आहेस का? तू मला सोडून का गेलीस?" त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सायलीने हलकंसं हसत त्याचा हात धरला आणि म्हणाली, "अभिजित, मी तुला सोडून गेले नाही. फक्त माझा वेळ संपला होता." अभिजित
रडत म्हणाला, आपण लग्न करणार होतो, आपण नवीन आयुष्य सुरू करणार होतो. तू मला का सांगितलं नाही की तू आजारी आहेस? सायलीने शांतपणे उत्तर दिलं, मला भीती वाटत होती तू मला सोडून जाशील म्हणून नाही, पण तुला दुःख होईल म्हणून. मला तुझं आयुष्य थांबवायचं नव्हतं. अभिजित अजूनही रडत होता. तेव्हा सायलीने त्याला समजावलं. म्हणाली, तू असं दुःखी राहिलास तर मला कधीच शांतता मिळणार नाही. तू पुन्हा जगायला सुरुवात कर. तू पुढे जा. तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. अभिजित म्हणाला, मी तुझ्याशिवाय कसं जगू? सायली हसली आणि म्हणाली, तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत स्वामी आहेत. हे ऐकताच अभिजितने मागे पाहिलं तर त्याला दूरवर एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशात एक दिव्य शांतता होती. सायली म्हणाली, स्वामी भक्ती कर, ते तुला मार्ग दाखवतील. मी नेहमी तुझ्यासोबत असेन, पण आता तुला पुढे जायचं आहे. अभिजित तिचा हात धरून म्हणाला, तू पुन्हा भेटशील ना? सायली हसली आणि म्हणाली, योग्य वेळी, जेव्हा तू पूर्णपणे सावरशील तेव्हा. आणि हळूहळू ती प्रकाशात विलीन झाली. अभिजित जोरात सायली म्हणून ओरडला आणि त्याची झोप उडाली. तो घामाघूम झाला होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. पण त्या स्वप्नानंतर त्याच्या मनात एक वेगळी शांतता आली होती. त्याला पहिल्यांदाच असं वाटलं की सायली खरंच त्याला भेटून गेली. त्या दिवसापासून अभिजितने स्वामींच्या भक्तीला सुरुवात केली. तो रोज सकाळी लवकर उठून स्वामींचं नाव घ्यायचा, मंदिरात जायचा, स्वामींचा जप करायचा. हळूहळू त्याच्या मनातील दुःख कमी होऊ लागलं. त्याने स्वतःला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. पण तरीही तो रोज लग्नासाठी घेतलेलं सोनं, जोडवे, चेन आणि मंगळसूत्र पाहायचा आणि सायलीची आठवण काढायचा. दिवस, महिने झाले, महिने, वर्ष झाले. जवळजवळ 2 वर्ष झाली. त्या 2 वर्षात अभिजित खूप बदलला होता. तो आधीपेक्षा शांत आणि आध्यात्मिक झाला होता. स्वामींच्या भक्तीत तो पूर्णपणे रमून गेला होता. एक दिवस त्याच्या घरच्यांनी त्याच्याशी लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली. एक दिवस संध्याकाळी अभिजित घरी बसला होता. त्याचे आईवडील त्याच्याजवळ आले. आईने हलक्या आवाजात विचारलं, बाळा, आता 2 वर्ष झाली. आम्ही तुझी काळजी करतो. आता पुढे आयुष्याचा विचार करायला हवा. अभिजित काही वेळ शांत राहिला. त्याला माहिती होतं की आईवडील चुकीचं बोलत नव्हते, पण त्याच्या मनात अजूनही सायली होती. वडील म्हणाले, आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही, पण आयुष्य थांबून चालत नाही. त्या रात्री अभिजित खूप विचार करत बसला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना केली, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. मी काय करावं ते मला समजत नाही. त्या रात्री पुन्हा एकदा त्याला स्वप्न पडलं. तो एका मंदिरात उभा होता. मंदिरात शांतता होती. अचानक त्याला सायली दिसली. ती हसत होती. यावेळी ती आधीपेक्षा खूप शांत दिसत होती. अभिजित तिच्याकडे गेला. तो काही बोलण्याआधीच सायली म्हणाली, अभिजित, तू खूप मजबूत झाला आहेस. अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मी अजूनही तुला विसरलो नाही. सायली हसली आणि म्हणाली, विसरण्याची गरज नाही, पण पुढे जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा सायलीने त्याला मंदिराच्या बाहेर दाखवलं. तिथे एक मुलगी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत होती. ती खूप साधी आणि शांत दिसत होती. सायली म्हणाली, तुझं आयुष्य इथून पुढे सुरू होणार आहे तिच्यासोबत. अभिजित आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, पण मी? सायली म्हणाली, स्वामींवर विश्वास ठेव, ते तुला चुकीचा मार्ग दाखवणार नाहीत. सायली हळूहळू दूर जाऊ लागली. ती म्हणाली, मी नेहमी तुझ्यासोबत असेन, पण आता तुला तुझा संसार सुरू करायचा आहे. आणि ती पुन्हा प्रकाशात विलीन झाली. अभिजितची झोप उडाली. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला आणि आश्चर्य म्हणजे त्याला तिथे तीच मुलगी दिसली जी स्वप्नात दिसली होती. ती शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसली होती. अभिजित काही क्षण तिला पाहत राहिला. त्याला स्वामींचा संकेत असल्याची जाणीव झाली. काही दिवसांनी त्यांची ओळख त्या मुलीशी झाली. तिचं नाव होतं पूजा. पूजा खूप साधी, समजूतदार आणि स्वामींची भक्त होती. हळूहळू त्यांचं बोलणं सुरू झालं. अभिजितला तिच्यात एक वेगळी शांतता जाणवली. काही महिन्यांनी घरच्यांच्या संमतीने त्यांचं लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी अभिजितने सायलीसाठी घेतलेले सोनं, जोडवे, चेन आणि मंगळसूत्र पूजाला दिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला असं वाटत होतं की सायली त्याला आशीर्वाद देत आहे. लग्नानंतर अभिजित आणि पूजा दोघंही स्वामींच्या भक्तीत रमून गेले. त्यांच्या संसाराची सुरुवात खूप शांत आणि आनंदी झाली. एक रात्री पुन्हा अभिजितला स्वप्न पडलं. सायली दूर उभी होती. ती हसत होती. ती म्हणाली, आता मी पूर्णपणे शांत आहे. तू आनंदात राहा.
आणि ती कायमची अदृश्य झाली. अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. त्या दिवसापासून अभिजितने स्वामींच्या भक्तीत पूर्णपणे स्वतःला समर्पित केलं. त्याला खात्री होती, स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या सोबत असतात. तुम्हाला हा स्वामींचा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असा आणखी भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. हा अनुभव जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि स्वामींचे असेच अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.